माझ्या पत्नीसोबत मागील 10 वर्षापासून आहेस ना, तुला खल्लास करतो असं म्हणाला आणि आरोपीने बाबासाहेब आगे या भाजप कार्यकर्त्याला भर दिवसात जागीच ठार केलं। ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बीड जिल्हा पुन्हा हादरला। यानंतर आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाला। पुढे नेमकं काय झालं? अनैतिक संबंध भाजप कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले का? हेच सविस्तर समजून घेऊया। भाजप लोकसभा विस्तारक या पदाची जबाबदारी असलेले आणि माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब आगे हे काल भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांना भेटण्यासाठी माजलगावमधील भाजप कार्यालयाजवळ आले होते। यावेळी आरोपी नारायण फपाळ याने भर दिवसा भाजप कार्यकर्त्यावर सत्तुराने सपासप वार केले। यात आगेंचा जागीच मृत्यू झाला। कोयत्याने वार केल्याने आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपीने मात्र थेट पोलीस ठाण्यातच हजेरी लावली। मीच बाबासाहेब आगे यांचा खून केल्याची कबुलीही दिली। यानंतर आगेंचे मेहुणे बबन घाटुळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीत धक्कादायक खुलासा केला। नारायण फपाळ हा आपल्या बायकोला नांदवत नव्हता म्हणून आगे आणि त्यांच्या मित्रांनी आरोपीची समज काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता। याचाच राग आरोपी फपाळच्या मनात होता। एवढंच नाही तर आगे यांचे आरोपी फपाळ यांच्या बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नारायण फपाळ यांना होता। याच रागातून काल भर दिवसा आगे यांना आरोपीने गाठलं। माझ्या पत्नीसोबत मागील 10 वर्षांपासून आहेस ना, तुला आज खल्लास करतो असं बोलून बाबासाहेब आगे यांच्यावरती सत्तूरच्या साहाय्याने सपासप वार केले असं आगे यांचे मेहुणे बबन घाटुळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे। मात्र या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय। त्यामुळे बीड मधील दहशत थांबणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।